पुढे बघूयात मोठ्या घडामोडी। खराच्या प्रॉपर्टीवर ईडीची तात्पुरती टाच येण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। खराच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात ईडीकडून कारवाईला वेग, संशयित व्यवहारांमुळे कोट्यवधींची संपत्ती अडचणीत, बोगस गुंतवणूक, फसवणूक आणि मनी लॉन्ड्रिंगबाबत तपास सुरू। नाशिकच्या सिन्नरमध्ये भोंदू खरातवरती आणखी एक गुन्हा दाखल, जगदंबा ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेमध्ये तक्रारदाराच्या नावावर 32 बनावट खाती, बनावट खात्यातून 57,90,000ची फसवणूक, खरातसह संचालक मंडळांवरती गुन्हा दाखल। अमरावतीच्या परतवाडामधील आरोपींची पोलीस कोठडी आज संपणार असल्याची माहिती, तर यामध्ये आरोपी अयान हुजर खानची पोलीस कोठडी आज संपेल। आरोपी अयानला आज दुपारी कोर्टामध्ये हजर केलं जाईल। सखोल चौकशीसाठी पोलीस कोठडी वाढवून मागणार। अमरावती या ठिकाणच्या परतवाड्यामधील लैंगिक शोषण प्रकरण, आरोपी अयानने पैशासाठी आईचे मंगळसूत्र आणि सोन्याचा हार विकलेला, सूत्रांची माहिती। अयानच्या व्हिडिओमध्ये दिसणारे पैसे आईने मंगळसूत्र विकून मिळवलेले, सूत्रांची माहिती। बीडच्या अंबाजोगाईमध्ये लग्नाचा आमिष दाखवून तरुणीवर 2 वर्ष अत्याचार, लग्नासाठी धर्मांतरण करण्याचा दबाव टाकल्याचा पीडितेचा आरोप। आरोपी सलमान पठाणनं प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, त्यामुळे पीडितेने ही तक्रार केली। मुस्लिम धर्म स्वीकार मगच लग्न करेन, आरोपीने अट घातली, पीडितेची माहिती। धर्मांतरणाच्या घटना अत्यंत गंभीर, भाजपचे मुनगंटीवार यांचं हे वक्तव्य। अशा कितीतरी ठिकाणी घटना घडत आहे, या संदर्भात जनजागृती करणं गरजेचं, मुनगंटीवार यांची ही प्रतिक्रिया समोर। नाशिक टीसीएस प्रकरणी व्हॉट्सअप ग्रुपची एसआयटी तपासात माहिती समोर, ग्रुप लीडर आक्षेपार्ह मेसेज पाठवून तरुणींचा छळ करायचा, सूत्रांची ही माहिती। व्हॉट्सअप ग्रुपमधून तरुणींच्या मानसिक छळाचा प्रयत्न होता, अशी ही सूत्रांची माहिती। यवतमाळमधील मुली बेपत्ता होण्याचं प्रकरण, मुख्यमंत्र्यांची यवतमाळ पोलीस अधीक्षकांसोबत चर्चा, संपूर्ण प्रकरणाची मुख्यमंत्र्यांनी माहिती घेतली, अशोक उईके यांची माहिती। नागपूरमधील धार्मिक चालीरीती आणि संस्कार लादणाऱ्या एनजीओच्या आर्थिक स्रोतांची चौकशी होणार, युनिव्हर्सल मल्टीपर्पज सोसायटी आणि फिक्र एनजीओच्या माजी कर्मचारी तरुणींची देखील चौकशी होणार। पुढे पाहूयात महत्त्वाच्या बातम्या। राज्यातील 17 लाख सरकारी, निमसरकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर। संपामुळे शाळा, रुग्णालय, शासकीय कार्यालयातील कामकाज ठप्प होण्याची चिन्ह। दुसरीकडे संप बेकायदेशीर ठरवत संपात सहभागी होणाऱ्यांवर कारवाईचाही इशारा। नाशिक महापालिकेवरती आता आज पर्यावरण प्रेमींचा मोर्चा, तपोवन गंगापूर रोडवरील वृक्षतोडी विरोधात हा मोर्चा सकाळी 11 वाजता मोर्चा निघणार। पर्यावरण प्रेमींच्या मोर्चाला मनसेचा पाठिंबा। गोरेगाव ड्रग्ज प्रकरणामध्ये ड्रग्ज तस्कराची पत्नी ताब्यात, वनराई पोलिसांनी मोठ्या ड्रग्ज तस्कराच्या पत्नीला ताब्यात घेतलं। ड्रग्ज तस्कराच्या पत्नीच्या खात्यावरती पैसे पाठवल्याचं उघड झालेलं। विधान परिषदेच्या जागेसाठी नागपूरमध्ये भाजपमध्ये रस्तिकेच, विधान परिषदेत संधी मिळवण्यासाठी इच्छुकांची फिल्डिंग। नागपूरमध्ये संजय भेंडे, राजू पोद्दार, दयाशंकर तिवारींचं नाव आघाडीवर, भाजपकडून नव्या चेहऱ्याला संधी मिळण्याची शक्यता। गोकुळबाबत 2 दिवसांमध्ये महायुतीच्या नेत्यांची बैठक होणार, गोकुळची निवडणूक महायुती म्हणूनच लढण्याचा आग्रह। गोकुळवरून महायुतीमध्ये सुरू असलेल्या आरोप प्रत्यारोपांवरून आंबेडकरांचं हे वक्तव्य। नितेश राणे यांच्या विरोधामध्ये माझगाव कोर्टानं जामीनपात्र वॉरंट काढलं, संजय राऊतांनी देखील दाखल केलेल्या मारहाणीच्या खटल्यामध्ये सुनावणीला अनुपस्थित राहिल्यानं वॉरंट काढलं। आता पुढची सुनावणी नितेश राणे यांना स्वतः हजर राहून वॉरंट रद्द करून घ्यावं लागणार। आरएसएसच्या झेड+ सुरक्षेचा खर्च वसूल करण्याची मागणी फेटाळली, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा निर्णय। सरसंघचालक मोहन भागवत यांच्याकडून खर्च वसुलीची मागणी करणारी याचिका निराधार ठरवली, सरकारकडून सुरक्षा देण्यावरती न्यायालयानं हस्तक्षेप नाकारला। राज्यात 20 ते 24 एप्रिल दरम्यान वादळी पाऊस, गारपीट आणि विजांचा इशारा, भारतीय हवामान खात्यानं हा अंदाज वर्तवला। मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि कोकण विभागातील जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा, राज्य आपत्कालीन कार्य केंद्राच्या वतीनं हे आवाहन। अल निनोमुळे खरीप हंगामात 5 लाख हेक्टर क्षेत्रावरील पेरणीमध्ये घट, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती। अल निनोमुळे पर्जन्यमान कमी होण्याची शक्यता, राज्याच्या कृषी विभागानं 1,45,000 हेक्टर क्षेत्रावरती पेरण्यांचं नियोजन केलं।